नमस्कार, मी अनिकेत पाटील. नवीन सेवा प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम ज्यावेळेस मायग्रेशन होतं त्यावेळेस तुम्हाला करावयाची जी प्रोसेस आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. मायग्रेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 लॉगिन भेटतात, चेकर आणि मेकर. त्यामुळे सर्वप्रथम चेकरचं लॉगिन ओपन करायचं. ID तुम्हाला माहिती आहे, सर्वांचा DDO कोड असेल आणि पासवर्ड डिफॉल्ट पासवर्ड आहे root@1234. मी नॉमिनल एक ID घेतला आहे आणि यूजर ID पासवर्ड आणि कॅप्चर टाकतो. ज्यावेळेस मायग्रेशन झाल्यानंतर पहिली टप्पा आहे त्यावेळेस तुम्हाला इथं 2 लॉगिन असतात, एस्टॅब्लिशमेंट आणि पे बिल. त्याच्यामध्ये तुम्हाला एस्टॅब्लिशमेंटमध्ये डेटा मायग्रेशन म्हणून टॅब दिलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही सगळं वरती कार्यालयाचं नाव आहे, यूजर ID सगळं दिलेलं असतं. डेटा मायग्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला चार्ट ओपन होतो. त्या चार्टमध्ये तुमच्या जुन्या सेवार्थमधील आलेला डेटा नवीनमध्ये हे तिथं शो करतं. सर्वप्रथम इथं टोटल रेकॉर्ड्स दिलेत पहिल्या टप्प्यामध्ये. ते टोटल रेकॉर्ड्स म्हणजे जुन्या सेवार्थमधून आलेला डेटा. सेकंड आहे करंट रेकॉर्ड, तो आहे नवीन सेवार्थमध्ये मायग्रेट झालेला डेटा. इथे हे पूर्ण तुमचं चार्ट दिसतो आहे जो GR मास्टरमध्ये इथे दिलेला आहे. रॉंग डुप्लिकेट रेकॉर्ड्स म्हणून आहेत. ठीक आहे, ह्या त्रुट्या आणि जे काही तुम्हाला संख्या दिल्या त्या संख्याला तुम्ही क्लिक करून तो डेटा ओपन करून पाहू शकता. इथे एम्प्लॉय नॉमिनी डिटेल्स आहे, मी त्याला ओपन करतो आहे. 1 नंबरच्या याला क्लिक करतो आहे मी, जो रॉंग डुप्लिकेट रेकॉर्ड्समध्ये दिला असेल. त्याला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला त्याच एकाच एम्प्लॉईचे डिटेल्स दिसेल की ते तांत्रिक अडचण काय आहे, ते डुप्लिकेट रेकॉर्ड्स काय आहे. नाव दिले, सगळं दिले. तर रिमार्क्समध्ये दिले रिलेशन ऑफ नॉमिनी इज नॉट व्हॅलिड पर मास्टर. इथं त्यांनी रिलेशनमध्ये अंकल टाकलेलं आहे. अंकल सेवार्थमध्ये चालत नसतो. इथे त्यांना रिलेशनमध्ये फादर आहे, मदर आहे, याचे जे ऑप्शन्स दिले त्यापैकी एक त्यांना घ्यावं लागेल. त्यामुळे ते क्लिअर करायचं आणि इथं नॉमिनीच्या चेकबॉक्सला क्लिक करून डेटा इनकरेक्ट म्हणायचं आणि जुन्या सेवार्थमध्ये डेटा अपलोड करायचा, चेंज करायचा आणि पुन्हा मायग्रेशनसाठी कोषागार कार्यालयाला संपर्क करावा लागेल. जर डेटा बरोबर असेल तर सगळे चेकबॉक्स क्लिक करायचे खालचे आणि डेटा कन्फर्म करायचा. जोपर्यंत इथं 0 येत नाही आहे शेवटच्या कॉलममध्ये तोपर्यंत तुम्हाला प्रोसेस करायची. GRचा विषय वेगळा आहे. GRमध्ये जर तुम्हाला GR ते कामाचे नसतील तर ते तुम्ही डिलीट ऑटोमॅटिकली होऊ शकता डेटा कन्फर्म केला तर ही प्रोसेस आहे. ही कंपल्सरी DDO सर्व DDOनी करायची आहे. हा पहिला टप्पा आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या हे चेकबॉक्स व्हेरीफाय करून चेक करायचं. थँक्यू.